अशोक खरात प्रकरणात एसआयटीने चौकशीला बोलावलं. रुपाली चाकणकरांची पहिली प्रतिक्रिया. नाशिकमधील भोंदू अशोक खरात प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर आज एसआयटी समोर हजर होणार आहेत आणि यासाठी त्या आज सकाळी पुण्याहून नाशिककडे रवाना झालेल्या आहेत. नाशिक येथील गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण महाविद्यालयात त्यांची चौकशी पार पडणार असल्याची माहिती मिळते. या चौकशीसाठी एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते स्वतः उपस्थित राहून रुपाली चाकणकर यांना प्रश्न विचारण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे. दरम्यान चौकशी दरम्यान रुपाली चाकणकर यांच्यासोबत त्यांचे वकील उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळते आहे. आता या प्रकरणावर रुपाली चाकणकर यांची पहिली प्रतिक्रिया समोर आलेली आहे. एसआयटी चौकशीआधी रुपाली चाकणकर यांनी नाशिक येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाल्या की एसआयटीचा जो तपास सुरू आहे त्या संदर्भात त्यांचे काही प्रश्न असतील आणि त्यांना काही उत्तर हवे असतील तर ते देण्यासाठी मी आज आले आहे. त्यांना तपासात माझे पूर्ण सहकार्य राहील. तपासाला सामोरं जात असताना जी काही मदत पोलिसांना तपास अधिकाऱ्यांना हवी असेल त्याला पूर्ण सहकार्य करेन. तपास पूर्ण झाल्यावर तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील अशी प्रतिक्रिया रुपाली चाकणकर यांनी दिली आहे आणि तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील. कोण काय बोलते याची मला कल्पना नाही. दरम्यान समता पतसंस्था जगदंबा पतसंस्थेत असलेल्या अशोक खराच्या बँक खात्यांशी चाकणकरांचा संबंध काय याबाबत विचारलं असता रुपाली चाकणकर म्हणाले की यात जी खाती होती ती सर्व बनावट खाती आहेत. याचा अहवाल समोर येईल असंही त्यांनी म्हटलंय. आज एसआयटीचा जो तपास सुरू आहे त्याच्या संदर्भात त्यांचे काही प्रश्न असतील तर त्या प्रश्नांना काही उत्तर त्यांना हवी असतील तर ते देण्यासाठी मी आज आलेली आहे आणि या तपासामध्ये पूर्णपणे माझं सहकार्य राहील. त्याच्यामुळे आता तपासाला सामोरं जात असताना जी मदत पोलिसांना असेल, इन्व्हेस्टिगेशन टीमला असेल, तपास अधिकाऱ्यांची जे काही प्रश्न असतील त्याला निश्चितपणाने मी सहकार्य. अनेक प्रश्न आपल्या संदर्भात उपस्थित करण्यात आले होते. या सगळ्या प्रकरणामध्ये आपण या अशोक खरातला कुठेतरी पाठीशी घातलं होतं असं देखील त्या ठिकाणी विधान केलं होतं. या अनुषंगाने नेमका तपास आज होणार आहेत का? आपण नेमकं काय खुलासा करणार? मला असं वाटतं की अनेक शंका तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे. ज्यावेळेस हा तपास पूर्ण होईल या तपासामधूनच त्या तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार. यांनी असं म्हटलेलं होतं की त्यांनी डीजीना देखील भेटल्या तर तुमची चौकशी होत नाहीये असं म्हटलेलं होतं आणि तुमचा यामध्ये गुन्ह्यात सहभाग आहे असं देखील आरोपी वारंवार. मला या गोष्टीची कल्पना नाही. सकाळी गाडी आरोपी करावी अशी वारंवार मागणी आहे ती देखील केली जाते. या प्रकरणात आपण सह आरोपी करावं असं वारंवार त्या ठिकाणी मागणी केली जाते. कोण काय म्हटलंय किंवा कोणी काय बोललंय याची कल्पना मला नाही. आज जो तपास आहे त्या तपासाला पूर्णपणे सहकार्य करेल ती माझी. सकाळी गाडी तुमच्या घरी आली होती MH15 नंबरची. त्या गाडीत कोण होतं त्याच्याबद्दल काय माहिती? आदरणीय पवार साहेबांचे ते कार्यकर्ते होते. महिला बालकल्याणच्या संदर्भात काल मला भेटणार होते पण त्यांना लय उशीर झाला आणि मी नाशिकला येणारच माहित नसल्यामुळं मग ते म्हणले तुम्ही कधी जाणार आहे त्याच्या आधी मला वेळ दिला तर ते मला भेटले. सकाळी भेट झाली पण फार गडबडीत झाली. त्यांना म्हणलं बसून आता चहा घेऊ जा मी निघतो. समता पतपेढी असेल किंवा जगदंबा चाकणकरांचा काय संबंध? त्याच्यामध्ये जी खाती होती ती सगळी बनावट खाती आहेत आणि ते सगळा अहवाल तुमच्या समोर येईल. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, नाशिक.